आता रातच्या 2 वाजता ते पण पोहे खायला कोण जाईल वय? राम राम मंडळी, तो विषय काय ते सांगतो. आता दिवाळीत चिवडा लाडू पण म्हणत होता. मालक नाश्ता म्हणता आमचं सगळं खानदान उडवली की राव. मग काय इडलीला मस्तपैकी गारगार फिरून पोटात आणि गरम चहाच्या चटका लागूस तर पाप्या घेतली. मग काय मस्तपैकी नटापटा करून कॅबची वाट बघत बसलो. आता बस पासून कॅब मी फिरायला लागलो, पण ही पुण्यात ट्रॅफिक अजून काय कमी. कसं आहे हेल्मेट बाबा, गाबड्याने काय डोक्यात घातलेलं काय माहित. आता या पुण्यात पण काय दिसेल याचा नियम नाही. आता या रिक्षावाल्या पट्ट्यानी पण काय लिहिलं तर बघा, मन बघायचं असेल तर प्रेम कर आणि रिक्षात बसायचं असेल तर फोन. थोड्याच वेळ सासूरवाडीत म्हणजे कंपनीत. आता कसं आहे, गोत्यात आम्ही सारखं सापडत असतो, पण आज पोत्यात भरून न्यायची वेळ असती, कारण लिफ्टनी पण मध्येच बंद पडून धप्पा दिला होता. कामधंदा करून वरती आलतो तर बघितलं तर काय, आज ही नवीन कंपनी आमच्या फ्लोअरला आली. तर तशी बातमीवाली एकाच बातमीला 2दा फोडणी देऊन दाखवते. तसंच आमच्या भाज्यांचं झालं. कारलं कुबी नाही, पण बटाट आणि मटकी नक्की फिक्स असतं. बाई आमचं पोट नाही तर सरकारचं गेट आहे. आता त्याला रातच्या 2ला पोहे आणि उडीदवड्याची तलब लागलेली. मग काय मस्त ब्रेक टाकून त्या गँगवर सोबत नुसता दानका उडून चायला ही कुत्री सुद्धा म्हणत असते, जाऊ द्या भोकायला नको, बिचारी नाईट शिफ्ट करून आले. मग काय 4ला मस्तपैकी घरी निघालो. एवढ्या 4 मधलं सोडून आलेला फंटर दिसला. तो पण म्हणत होता मालक गुड मॉर्निंग. त्याला म्हणलं भाड्या गुड नाईट, झोपू दे मला. चला मस्त गेला दिवस, भेटूया उद्या.